चिमूर के बालाजी रायपुरकर सभागृह में शांतता कमेटी की बैठक संपन्न हुई। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने अतिरिक्त पुलिस अधीक्षक रीना जनबंधु से बातचीत की। जिले में सभी और गणेशोत्सव, नवरात्र उत्सव और ईद त्योहार की धूम है। पुलिस स्टेशन चिमूर की ओर से बालाजी रायपुरकर सभागृह में शांतता कमेटी की बैठक हाल ही में संपन्न हुई। बैठक में अतिरिक्त पुलिस अधीक्षक रीना जनबंधु उपस्थित थे। 7 सितंबर से 17 सितंबर इस कालावधि में गणेश उत्सव और 16 सितंबर को ईद ए मिलाद मनाई जा रही है। चिमूर पुलिस स्टेशन चिमूर की ओर से सार्वजनिक गणेश मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता कमेटी सदस्य, महिला दक्षता समिति सदस्य, पुलिस पाटिल, पत्रकार इनकी 10 सितंबर को बालाजी रायपुरकर सभागृह में शांतता कमेटी बैठक ली गई। उक्त बैठक में अतिरिक्त पुलिस अधीक्षक रीना जनबंधु, उप विभागीय पुलिस अधिकारी राकेश कुमार जाधव, पुलिस निरीक्षक संतोष बाकल, सहायक पुलिस निरीक्षक भीसी जितेंद्र चांदे, सहायक पुलिस निरीक्षक शेगांव योगेंद्र यादव, सहायक पुलिस निरीक्षक प्रकाश राउत, महावितरण अभियंता रमेश रोकडे, नगर परिषद अभियंता बुरांडे, व्यापारी मंडल अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बंसोड उपस्थित थे। इस समय सीटीवी न्यूज प्रतिनिधि बालू सातपुते इनके साथ अतिरिक्त पुलिस अधीक्षक रीना जनबंधु ने सीटीवी के माध्यम से आगामी उत्सव के मद्देनजर आवश्यक उपाय योजना करने संदर्भ में सूचना दी है। आपल्याकडे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गणपतीचा सण सुरू झालेला आहे। अतिशय उत्साहात सगळे चिमूरकरांनी गणपतीचा सण साजरा करायचा, त्यासोबत ईद ए मिलाद ही मिरवणूक पण अतिशय उत्साहाने साजरी करायचं नियोजन केलेलं आहे। तरी सर्वांना या संदर्भात आमच्याकडून म्हणजे थोडं मार्गदर्शन म्हणा, सूचना म्हणा किंवा विनंती आहे की प्रत्येकाने मिरवणुकीत सहभागी होताना गणपती मंडळाने कुठल्याही डीजेचा वापर करू नये। जे काही साऊंड सिस्टीमच्या त्यांना मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादा पाळून ते आपल्या मिरवणूक साजरी करतील। त्याप्रमाणे मिरवणुकीत कुठल्याही लेझर लाईटचा वापर करणार नाही। गणपती मंडळ आपल्या मंडळाला 24 तास स्वयंसेवक नेमतील, सीसीटीव्ही लावतील, जेणेकरून कुठल्याही मोकाट जनावराने गणपतीच्या मूर्तीला अवहेलना करू नये किंवा तिथे कुठलाही असा प्रकार होऊ नये। जो निर्धारित विसर्जनाचा मार्ग आहे आणि जी वेळ आहे ती वेळ पाळतील। जे शासनाने प्राधिकृत केलेले विसर्जन स्थळ आहेत तिथेच विसर्जन करतील, जेणेकरून कुठे नवीन जागी जातील जिथे कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने कुठलाही अपघात होईल। त्यामुळे जी मार्गस्थ आहेत, जी ठरवलेली आहे ते त्याच विसर्जन स्थळी मिरवणूक काढतील, विसर्जन करतील। आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी कुठलीही अफवा आहे, कुठली सोशल मीडियावर चालणारी कुठली अफवा किंवा लोकांकडून येणारी अफवा याला बळी न पडता कुठली अशी माहिती असेल जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ती सर्वप्रथम पोलिसांना येऊन देतील किंवा आमच्या 112 या डायलवर डायल करतील आणि आम्हाला माहिती देतील। 112 वर डायल केल्यावर आमचे पोलीस जितका वेळ लागतो पोहोचायला तितक्या वेळात तिथे प्रतिसाद करतील, काय आहे ती अडचण समजून घेतील। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी शासनाने निर्धारित करून दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून सर्व सण उत्साहात साजरे करतील हीच विनंती। बैठक दौरान सुधीर पोहिनकर, सुभाष शेषकर, श्रीहरि सातपुते, पप्पू शेख ने पुलिस विभाग को शांतता व्यवस्था के बारे में सूचना की। कार्यक्रम का प्रास्ताविक पुलिस निरीक्षक संतोष बाकल ने किया, सूत्र संचालन सुधीर पोहिनकर ने किया तो आभार प्रदर्शन जितेंद्र चांदे ने किया। आताच आपल्याला जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधु मॅडम यांनी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व ईद मिलाद या सणात कशा पद्धतीने काळजी बाळगायची या संदर्भात सूचना दिल्या। हर कदम खबर की ओर सीटीवी न्यूज विदर्भ करता व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील हिंगणकर सोबत बालू सातपुते, चिमूर।